31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश आहेत. सर्व निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत घ्या असं न्यायालयानं म्हटलंय. 31 जानेवारी नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडली. तर निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. तर 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजेत असं न्यायालयानं या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे. तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल. सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली होती त्याप्रमाणे 31 जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले. सुप्रीम कोर्टानं झापले. निवडणुका घेण्यास आयोगानं मदत वाढवून मागितली. मुदतवाढ कशासाठी असा सुप्रीम कोर्टानं आयोगाला प्रश्न उपस्थित केला. आयोगानं ईव्हीएमची कमतरता सणांचं कारण पुढे केलंय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता अशी आयोगाकडून कारणं देण्यात आली आहेत. एका पाठोपाठ एक निवडणुका घेण्यास आयोगाची असमर्थता आहे. या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची कोर्टाला अपेक्षा होती. निवडणुका का झाल्या नाहीत? कोर्टानं आयोगाला हा खडा सवाल केला. सुप्रीम कोर्टाकडून आयोगाला निवडणुकांसाठी 4 महिन्यांची मुदत देण्यात आली. यही चुनाव आयोग है जो वोट चोरी को सपोर्ट करता है. यही चुनाव आयोग है जो वन नेशन वन पोल की बात करता है. खैर, उनके पॉलिटिकल प्रोग्राम को मैं ज्यादा कुछ ध्यान देता नहीं हूं. आज मेरी मुंबई के शहर के जो हालात उन्होंने करके रखे उसी पे मैं बात करना चाहता हूं. जो बीएससी वो मानना चाहते हैं उस पर मैं बात करना चाहता हूं. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाइड विक्ट्री आम्हाला महायुतीला दिली. तशीच लँडस्लाइड विक्ट्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे. शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम 24/7 चालू असतं. त्यामुळे निवडणुका कधी लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे.